सीतामढ़ी पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए शहर के एक होटल में ठहरे 3 युवकों को कथित रूप से एमडी ड्रग्स के साथ गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार तीनों युवक गोंदिया से किसी काम के सिलसिले में नागपुर आए थे। उनके कब्जे से करीब 1 किलो 600 ग्राम एमडी ड्रग्स बरामद की गई है, जिसकी कीमत लाखों रुपए बताई जा रही है। पुलिस के मुताबिक 14 जुलाई को सूचना मिली थी कि सीतामढ़ी क्षेत्र के एक होटल में 3 युवक नशीले पदार्थ का सेवन कर रहे हैं। सूचना के आधार पर पुलिस ने छापेमारी की। कार्रवाई के दौरान मयंक अग्रवाल, कुणाल नखाते और पराग अग्रवाल को हिरासत में लिया गया। तलाशी के दौरान उनके कब्जे से 1 किलो 600 ग्राम एमडी ड्रग्स बरामद की गई है। इसके बाद तीनों आरोपियों को गिरफ्तार कर उनके खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस यह भी जांच कर रही है कि इतनी बड़ी मात्रा में ड्रग्स कहां से लाई गई थी और इसकी आपूर्ति किसे की जानी थी। मामले की विस्तृत जांच जारी है। काल दिनांक 14/7/2024 रोजी मिळालेल्या माहितीनुसार रुटीन चेकिंग चालू असताना म्हणजे ETCचं जे हॉटेल लॉजेस आपण रुटीन चेक करतो ते चेक करत असताना गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारावरती खात्री करण्यात आली एका हॉटेलमध्ये बाहेरगावावरून काही मुलं आलेली आहेत आणि त्यांच्याकडे असण्याचा संशय असल्याबाबत माहिती मिळाल्यावर तिथे खात्री करण्यात आली। सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पथक आणि अधिकारी अंमलदार गेले आणि तिथे जाऊन खात्री केली असता गोंदियावरून 3 युवक जे आहे हे गोंदियावरूनच एमडी घेऊन आले होते। साधारणतः 2-2.5 ग्रॅम ते एमडी घेऊन आले होते। त्यापैकी काही प्रमाणामध्ये त्यांनी ते सेवन केलेलं होतं। उर्वरित 1.600 ग्रॅमच्या आसपासमध्ये ते शिल्लक राहिलेले जे एमडी आहे ते तिथे मिळून आलेलं आहे आणि सदरचे जे आरोपी युवक जे आहे ते गोंदियावरून येऊन या ठिकाणी काही कामासाठी आलेले होते आणि सदर हॉटेलमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून ते त्याचं सेवन करत असताना मिळून आले आणि त्यांच्याकडे काही प्रमाणात एमडी सुद्धा मिळून आला। त्यांची नावे जी आहे ती मयंक अग्रवाल आहे, मयंक अग्रवाल, पराग अग्रवाल आणि कुणाल नखाते असे त्या आरोपींची नावं असून त्यांना कायदेशीर कारवाई करून काल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आणि आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 18/7/26 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे।